Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारने औरंगजेबाची कबर काढावी, नाहीतर आम्ही बाबरी प्रमाणे उद्ध्वस्त करू. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ. एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात. मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिल पर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी. औरंगजेबची कबर महाराष्ट्रामध्ये असू नये ही आमची भूमिका. मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया. औरंगजेबची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रात राहूनही त्याला राज्य न करता आल्याचं प्रतीक. त्यामुळे औरंगजेबच्या कबरीला हात न लावणं योग्य ठरेल. रोहित पवारांची प्रतिक्रिया. औरंगजेबची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खान औरंगजेबाची कबर नष्ट करणार. भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. औरंगजेबच्या कबरीविषयी योग्य वेळी बोलणार. मी बोलल्यानंतर अनेकांच्या अडचणी वाढणार. खासदार अमोल कोल्हेंचा रोख पुढाकडी. महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज. आम्ही शिवराय संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही. आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा हिंदू खाटीक समाजाचा निर्णय. शिरूर कासार तालुक्यातील 22 गावात पोलिसांकडून तपास. खोक्याला घटनास्थळी नेण्यात आलं. खोक्याने याच ठिकाणी हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय. धुळवडीच्या दिवशी पंढरपूरमध्ये गोमांसाची विक्री करताना दोघे ताब्यात. 208 किलो गोमांस जप्त. शिर्डीमध्ये भक्तांची लूट करणाऱ्या 3 दुकानांना नगरपालिकेकडून टाळं, तर भाविकांची लूट करणाऱ्यांवर स्थानिकांनी बहिष्कार घालावा. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. पुणे पोलिसांनी युवक काँग्रेसचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा अडवला. कुणाल राऊत, बंटी शेळकेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. बदलापूरच्या उल्हास नदीमध्ये पर्यटकांचा मुक्त विहार सुरूच. बंधाऱ्यावर पर्यटकांकडून लहान मुलांसह जीवघेणे स्टंट. कोल्हापूर जिल्ह्यातले शाहूवाडी तालुक्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांवर. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. विदेशी पर्यटकांचीही गेटवे ऑफ इंडियाला भेट. वुमन्स प्रीमियर लीग मध्ये आज मुंबई विरुद्ध दिल्ली अंतिम सामना. मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपदाची संधी. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता मॅच सुरू होईल. Cancer Healer Center, a new beginning.